आज सकाळ सकाळी लाली लिपस्टिक लावून आम्ही चाललो होतो माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये. जाता जाता नानीला पिक केलं आणि निघालो लग्नाला. आज माझी लहानपणीची मैत्रीण श्रद्धा, तिचं लग्न होतं. ही श्रद्धा आणि श्रुतिका तिची मोठी बहीण. आज श्रद्धा काय सुंदर दिसत होती आणि हे रुखवात बघा ना, एवढं छान डिटेल केलं होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी किती छान. म्हणजे मला अजूनसुद्धा आठवतं की श्रद्धा आम्ही एकत्र लहान होतो आणि आज ती फायनली ब्राईड झाली. किती सुंदर दिसते. घरी जाऊन फ्रेश होऊन क्विक निघाली मी माझ्या ह्या बहिणीला घेऊन. ही माझी बहीण सीमा. हिला मी घेतलं ऑटोमध्ये आणि भर उन्हामध्ये भेटले माझे 2 जिवलग. आम्ही लोक निघालो होतो बोईसरसाठी. ही ट्रेनची गर्दी बघा, म्हणजे मी लास्ट केव्हा ट्रॅव्हल केलं मला आठवत पण नव्हतं गर्दीमध्ये. आणि आम्हाला असं धगधग करत होतो की आम्ही कसं चढणार. पण बापरे, कसं बसं सर्वाईव्ह करून त्या गर्दीत घुसलो. धक्केबुक्के खाल्ले. म्हणजे इकडच्या लोकांना खरंच हॅट्स ऑफ आहे यार, म्हणजे कसं ट्रॅव्हलिंग करतात. आणि फायनली एक स्टेशन आधी आम्हाला बसायला थोडीशी जागा भेटली. पण खरंच काय धक्काबुक्की केली आणि जीव सोडत सोडत पोचलो एकदाचं बाबा आम्ही बोईसरला. एवढ्या स्ट्रगलनंतर क्विक मस्त असा नाश्ता केला आणि हा आमचा अभि बोलतो चला चला बसा माझ्या ऑटोमध्ये. मग त्याच्या ऑटोमध्ये थोडासा डान्स करत करत ही ब्ल्यू लाईट एन्जॉय करत आम्ही निघालो बोईसरला. आमचं एक बोईसरला काम होतं, त्याच्यासाठी आम्ही बोईसरला गेलो होतो. पण आम्ही खूप मजा केली चौघांनी. आणि काय क्लायमेट, काय वेदर होतं यार तिथे. एवढी सुंदर गुलाबी थंडी पडलेली. आमचं काम आम्ही निपटवलं आणि आम्ही निघालो रात्री. हा डान्स बघत बघत. रात्री तर काय थंडी होती, कसा बसा जीव टाकत फायनली पोचलो आम्ही स्टेशनला. तिकडे धावत पळत अशी आम्ही ही एक्सप्रेस गाठली आणि फायनली पोचलो बाबा जीव टाकत टाकत बोरिवलीला. खरंच म्हणजे आजचा दिवस एवढा धावपळीचा राहिला होता. आणि ट्रेनचं ट्रॅव्हल म्हणजे आमच्या बुडाखाली गाडी आहे म्हणून आम्हाला हे व्हॅल्यू नाही कळत. पण खरंच हॅट्स ऑफ आहे त्या लोकांना जे एव्हरीडे ट्रॅव्हल करतात. फायनली एकदा बोरिवलीला पोचून आम्ही आमच्या गेलो घरी. असा आमचा आजचा धावपळीचा खूप हेक्टिक दिवस गेला.